नमस्कार, मी रवीना तुमचं मी इंटिग्रेशनमध्ये स्वागत करते. आज आपण पिंक कलरच्या पाईप पासून जास्वंदाचं फूल तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला 3 पाईप क्लीनर लागणार आहेत. त्यापैकी एक मी फूल घेतला आहे आणि 2 जे उरलेले पाईप क्लीनर आहेत ते मी असे मध्यभागी घेऊन ट्विस्ट करून कट करून घेत आहे मधोमध. त्याचे 4 तुकडे आपल्याला मिळतात. त्या 4 तुकड्यांना मी मधोमध ट्विस्ट करून फोल्ड करून घेतले. त्यानंतर जो अख्खा पाईप क्लीनर आहे आपल्याकडे त्याला मी मधोमध फोल्ड करून घेतला आहे आणि त्या पाईप क्लीनरच्या मधोमध फोल्डचे टोक मी दोन्ही बाजूला ट्विस्ट करून घेत आहे. आणि जो आपण 4 तुकडे फोल्ड करून ठेवलेत ते एक तुकडा मी त्यामध्ये टाकून त्याला मी एका पाईप क्लीनरने फोल्ड करून घेते. तसंच मी पाईप क्लीनरच्या दुसऱ्या बाजूला घेऊन करत आहे. सेम प्रोसिजर मी तशीच फॉलो करते. घेऊन मी एक पाईप क्लीनर दुसऱ्या बाजूने घेऊन फोल्ड करून घेते. आता हे 2 पाईप क्लीनर आपण त्या पाईप क्लीनर मध्ये जॉईंट करून घेतले आहेत. आता मी थोडंसं खालच्या बाजूला घेऊन फोल्ड करून घेते. जो पहिला मोठा पाईप क्लीनर आहे तो, आणि जे आपण ट्विस्ट केलेले आहेत ते आपण त्यामध्ये टाकून घेतोय आणि सेम प्रोसिजर ती पहिली फॉलो केली तशीच ट्विस्ट करून फोल्ड करून घेत आहोत. असे मी 4ही जे फोल्ड केलेले तुकडे होते ते मी मोठ्या पाईप क्लीनर मध्ये गुंतवून घेतले आहेत. आणि आता त्याला व्यवस्थित असं लाईन मध्ये घेऊन असं छानपैकी मोठा पाईप क्लीनर त्याला जॉईन करते. आणि आता या सगळ्यांना एकत्र करून मी तो मोठा पाईप क्लीनर आहे त्याला पूर्ण जे पाईप क्लीनर आहे त्यांना एकदम गुंडाळून घेत आहे. बघा, तुम्हाला व्हिडिओ मध्ये मी दाखवले किती छान असं जास्वंदाची पाकळी तयार होते. अशा मी 5 पाकळ्या तयार करून घेतल्या आहेत. आता मी या 5 पाकळ्यांना जॉईंट करून घेते. B7000 ग्लू मी इथे यूज करत आहे. असं मी एक एक करून पाकळी अशा प्रकारे जॉईंट करणार आहे. तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्या पाकळ्या जॉईंट करून घ्या. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन DIY माझ्या चॅनलवर येत असतात ते तुम्ही नक्की पहा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. अशा प्रकारे मी बघा B7000 ग्लूचा यूज करून सगळ्या पाकळ्या चिटकवून घेते. वेळ दिल्यानंतर व्यवस्थित असं ग्लूने घट्ट चिटकून जातं. आता मी त्याच्यामध्ये जास्वंदाच्या फुलामध्ये मी टाकण्यासाठी पोलन तयार करते. त्याच्यासाठी मी येलो कलरच्या जे पोलन आहे त्याला पिंक कलरच्या छोट्या पाईप क्लीनर मध्ये ट्विस्ट करून गुंडाळून घेते. बघा, मी दाखवल्याप्रमाणे तुम्ही ते जॉईंट करून घ्या आणि गुंडाळून घ्या. आणि आता हे मी
तुम्हाला दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित असं करून घ्या. खूप सुंदर दिसतं. हे आपलं पोळण तयार झाले. आता आपण त्या पाकळ्या जॉईंट करून घेतल्या आहेत, त्यामध्ये टाकून घेणार आहोत. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढंच तुम्ही ठेवा आणि पाकळी चिटकवून घ्या. व्यवस्थित असं चिटकवल्यावर खूप सुंदर असं आपल्याला जास्वंदाचं फूल तयार होतं. हे मी पिंक कलर मध्ये तयार केलं आहे. असं तुम्ही कोणत्याही कलर मध्ये तयार करू शकता. आता मी मागचा भाग जो उरला होता पाईपलाईनर तो कट करून घेतलाय आणि आता त्याला मी ग्रीन टेप लावून त्याचा सेट तयार करत आहे. असेच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्यवस्थित असं मी गुंडाळून घेते जेणेकरून फुलाचा देठ तयार होईल. आणि शेवटी मी ग्लू लावून ते मी स्टिक करून घेणार आहे. जसं मी इथे स्टिक करून घेत आहे. बघा खूप सुंदर असं फूल तयार होतं. असंच तुम्ही घर बसल्या अगदी सोप्या पद्धतीने जास्वंदाचं फूल तयार करू शकता. अगदी कोणत्याही कलर मध्ये तुम्ही तयार करू शकता.